गोलंदाजी मार्कवर माकुणचा संघाचा गोलंदाज रोहित. चांगला फटका यावेळी मात्र चेंडू निघून जाईल एक धावाच्या दिशेने. यावेळी चांगला फटका होता राहुल यांचा, मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जर बाउंड्री एंडला जे खांब आपण बनवलेले आहेत त्या खांबाला चेंडू टच झाला तर 4 धावा आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. चला, आपल्याकडे एक मोबाईल आहे मोटरोलाचा, कोणाचा असेल त्याने आमच्याशी संपर्क साधायचा आहे. चला, लॉक खोलून दाखवायचा आणि मोबाईल घेऊन जायचा आहे. आपण पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. रोहिल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. नक्कीच एक धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली ती 2. रोहिल यांचा पुढील चेंडू सामना करेल तर राहुल. आता मात्र राहुल पाहूया आपल्या संघासाठी. यावेळी मात्र चांगला चेंडू होता, मात्र गच्चाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या त्वरित बाईटच्या दिशेने 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने भर धावसंख्या झाली ती 3. यावेळी मात्र स्ट्राईक रोटेड होणे हे खूप महत्वाचं असते, तेच मात्र हे दोन्ही फलंदाज करत आहेत. आता मात्र स्ट्राईक वर आहेत ते करण. रोहिल यावेळी मात्र पुढील चेंडू टाकताना चांगला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून करण्याचा चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण यावेळी मात्र पाहायला मिळते. करण आणि राहुल यांची जोडी पाहायला गेली तर या अगोदरची मॅच चांगलेच पद्धतीने त्यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आता मात्र पहिली फलंदाजी करताना सर्रावली संघ. चांगला फटका. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पंचांकडे अपील, नोट आउटचा इशारा असेल पंच यांचा. आता मात्र धावसंख्या 1 ने भर धावसंख्या झालेली आहे ती 4. शेवटचा चेंडू असेल आणि मात्र पाहूया राहुल आपल्या संघासाठी या शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवतोय. चांगला फटका. यावेळी मात्र चेंडू निघून जाईल इंटू द गॅप. 4 धावा. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 8. आता पुढील गोलंदाजी मार्कवर आला तो दक्षत. हा मात्र या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दक्षत. आपण यांना गोलंदाजी मार्कवर पाहत आहेत. चांगला चेंडू. यावेळी मात्र लाऊड अपील आहे. पंच कडे इशारा. रिव्ह्यू पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. सॉफ्ट डिसिजन आउट आहे. चला, जे धावा खेळाडू आहेत ते मागे फक्त पंच थर्ड अंपायर इकडे राहतील, कोणी इकडून डिसिजन देऊ नये. चला, ऑन फील्ड डिसिजन आपल्याला मिळालेला आहे. नॉट आउट असेल फलंदाज. सेफ झोन मध्ये पोहोचलेला आहे. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 9. 1 चेंडू झालेला आहे आणि 9 धावा. दक्षत गोलंदाजी मार्कवर आहे तो दक्षत. चांगली गोलंदाजी या आधीच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅचचा किताब
चला नोंद असेल चला एक धाव असेल फक्त एक धाव असेल नो साठी रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे चांगला फटका यावेळी मात्र झेल बाद गडी बाद आता मात्र राहुल बॅक टू द पवेलियन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे 3 चेंडू धावसंख्या 9 चला आता मात्र चेंडूचा विचार केला तर चेंडू झालेले ते 3 आता मात्र फलंदाजी मार्कवर अजय चांगला फटका आपल्याला मात्र पाहायला मिळत त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण तेवढे सुरेख 4 चेंडू 9 धावा आता मात्र अजय पाहूया एक चांगला फलंदाज पुन्हा एकदा एक धावाच्या दिशेने चेंडू असेल चांगला क्षेत्ररक्षण शेवटचा चेंडू असेल आता मात्र स्ट्राइक वर आहे ते करण वर्षित दक्षत शेवटचा चेंडू असेल मोठा फटका की सिंगल धाव चांगला फटका यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सुरेख क्षेत्ररक्षण यशराज यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ओरिजी होते समाप्ती धावसंख्या होते ती 10 लिंबाचा बांधिला आता मात्र गोलंदाजीवर प्रणित एक सुरेख गोलंदाज प्रणित यांच्याकडे सुद्धा पाहिलं जात चांगला फटका यावेळी मात्र अजय यांच्याकडनं एक धाव काय रोखू शकला नाही चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय माकुंचा संघाकडनं धाव संख्येचा विचार केला तर झालेली आहे ती 11 आता मात्र फलंदाजी मार्कवर करण सामना करेल तो प्रणित यांचा पाहूया यावेळी मात्र सुरेख चेंडू काही चेंडू आणि निर्धाव चेंडू असेल आता मात्र 2 चेंडू समाप्तीनंतर धाव संख्या 11 करण पाहूया पुन्हा एकदा सुरेख चेंडू यावेळी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडी गचाळ क्षेत्ररक्षणामुळे धाव परिपूर्ण करताना धाव संख्या 1 ने भर धाव संख्या झाली ती 12 आता मात्र स्ट्राइक रोटेट होत आहे स्ट्राइक वर येतो अजय सुद्धा एक सुरेख फलंदाज यावेळी मात्र इनसाइड एज पुन्हा एकदा सोडत धाव बाद होत आहे पूर्णपणे धन्यवाद आता मात्र या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या झाली ती 12 दीपेश फलंदाजी मार्क वर पाहूया दीपेश चांगला फटका यावेळी मात्र इंटू द गॅप 4 धावा का रोखू शकत नाहीये डीजे धन्यवाद या चौकारानंतर धाव संख्या झाली ती 16 आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल चांगला फटका यावेळी मात्र पाहूया गॅदर करताना थोडं चुकले एक धाव काय रोखू शकत नाही धाव संख्या झाली ती 17 या ओव्हरच्या समाप्तीनंतर डीजे थँक्यू त्या दरम्यान आपण पाहणार आहोत नक्कीच एक पालघर एक्सप्रेस म्हणजे संतोष अण्णा या ठिकाणी उपस्थित झालेत या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे आपण पाहतोय अगदी नावली गावामध्ये खूप चांगलं जर पाहिलं तर वेऊरचा एक सुरेख खेळाडू म्हणून आपण ज्याच्याकडे पाहिलं जात आहे सिनियर खेळाडू आहेत आणि एक्सप्रेस गोलंदाजी म्हणून त्यांच्याकडून पाहिलं गेलं असे संतोष अण्णा या ठिकाणी उपस्थित झालेत हार्दिक हार्दिक स्वागत आहे आता मात्र शेवटचे षटक घेऊन आले ते राज सरावली संघाची धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 17 आता मात्र फलंदाजी मार्कवर आहे ते दीपेश पाहूया राज यांचा कसा सामना करतील चांगला फटका होता आणि एक धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली ती 18 शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आता पाहूया 5 चेंडूवर किती धावा येत आहेत एक धाव
आता मात्र कुठेतरी या 4 चेंडू मध्ये मोठे फटके येणे गरजेचे आहेत। जीएनसीसी बी आणि जय जोगनादेव वामिका स्टार आगवण आपण यायचं आहे। अक्षय यांची सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय यांच्या माध्यमातून जवळजवळ चौकारच होता, आपलं पूर्णपणे शरीर झोकून दिलं आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या। या अंडरआर्म बॉस गेम मध्ये हीच खरी खासियत आहे, क्षेत्ररक्षण खूपच गरजेचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुरेख क्षेत्ररक्षण अक्षय यांच्या माध्यमातून। शेवटचे 3 चेंडू शिल्लक, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली ती 20। आता या 3 चेंडू मध्ये किती धावा जमवत आहेत अजय आणि दीपेश हे मात्र पाहायचं आहे। चांगला फटका यावेळी मात्र टॅपच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। एक धाव काय रोखू शकत नाहीये, धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या झाली ती 21। आता मात्र या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील। राज गोलंदाजी मार्कवर, दीपेश फलंदाजी मार्कवर। चांगला फटका यावेळी मात्र पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय। धावबाद होतोय दीपेश, यावेळी मात्र धावबाद। सुरेख क्षेत्ररक्षण डीजे वर आले मनवर आले पारू में पारू विसोची पारू वर आले मनवर आले जीएनसीसी बी टीम कॅप्टन आपण यायचं आहे। जीएनसीसी बी कॅप्टन आपण यायचं आहे लगेचच। शेवटचा चेंडू शिल्लक असेल। यावेळी मात्र निर्धाव चेंडू, ओळीचे होत आहे समाप्ती, षटक होत आहे समाप्त। आणि धावसंख्येचा विचार केला तर 21 धावसंख्या यावेळी मात्र सरावली संघाकडनं आणि 22 धावांचं लक्ष असेल तो माकुणसार संघाला। चला आपण पाहतोय आगवण संघ देखील उपस्थित झालेला आहे। या विकास माची आपण पाहणार आहोत आणि मोहसिन, विकास आणि मोहसिन आपण पाहतोय। संतोष अण्णा पालघर एक्सप्रेसच्या या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही संघाला मी सांगेन की एका बाजूला नवली चषक आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स ग्रुप असा कॉल करणार आहेत तुम्ही। यस, विकास कॉल करणार आहे। नवली चषक आणि फ्रेंड्स ग्रुप आलेला आहे, म्हणजेच दोन्ही संघाला शुभेच्छा द्या। जीएनसीसी टीम बी टीम आज यहाँ पे खरी उतरे, क्या डिसीजन रहेगा? फील्ड फर्स्ट। और कैसा लग रहा है आज अपने पालघर में जो टूर्नामेंट है नवली चषक जिस तरह से रखा गया, कैसा लग रहा है? बहुत अच्छा चल रहा है। और अब ज्यादा कभी खेलते नहीं हुए, लेकिन नजदीक मैच है, नजदीक टूर्नामेंट है, तो आज जिस तरह से आप पार्टिसिपेट किया हो तो आज टीम को आप क्या कहना चाहोगे? बहुत अच्छी टीम बनाए, अच्छा खेलेंगे। थँक यू व्हेरी मच विकास। आज मात्र आपण पाहतोय 2-3 टूर्नामेंट झाल्या, थोडंसं बॅकफुटला गेल्यात तुम्ही, काहीतरी कारण असणार आहे। नाणेफेक जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं। आज काय विचार केलाय की आज या मैदानावर खूप चांगलं मैदान आहे, खूप चांगलं विकेट आहे, तर कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन आणि पाहिल्यानंतर काय वाटतंय? आता तर टुर्नामेंट चांगल्याच होतात आणि पालघरमध्ये पण चांगल्या टुर्नामेंट व्हायला लागल्यात। बोईसरमध्ये तर होतात, आता पालघरमध्ये पण चांगलं व्हायला लागलं। आज जर पाहिले तरी ही जर्सी, आज येलो कलर नवीन जर्सी पाहायला मिळते, भरपूर जर्सी झाल्यात, परंतु ही जर्सी कोणाकडून स्पॉन्सर आहे? वेदांत पाटील, साठपाटीचे नाव आहेत वेदांत पाटील, त्यांचा धन्यवाद करतो की त्यांनी जर्सी स्पॉन्सर केला। तर नक्कीच आज आगळ्या वेगळ्या रूपामध्ये, आज रंगामध्ये आपल्याला आगवण नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण की टॉप 4 मध्ये हा आगवण संघ देखील आपण पाहतोय। तर शुभेच्छा असणार आहेत आगवण संघाला, आपण शुभेच्छा देऊया आणि पुन्हा जाऊया या मॅच कडे। जबरदस्त मॅच रंगली जाते। एका बाजूला सरावली संघ आज सज्ज झालाय क्षेत्ररक्षणासाठी, तर दुसऱ्या बाजूला माकुणसार संघ नक्कीच मंचावर उपस्थित आमचे आदरणीय संतोष अण्णा, संतोष चेट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत केलं जाईल। आपण पाहतोय कौशिकच्या माध्यमातून वेलकम केलं जाईल या स्पर्धेसाठी। नक्कीच आता मात्र आपण पाहू शकता एका साइडला ते माकुणसार संघ 22 धावाचा पाठलाग करताना आणि त्याचप्रमाणे 22 धावा रोखण्यासाठी सरावली संघ। प्रथम चेंडू चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। यावेळी मात्र सरावली संघाकडनं एक चांगला सामना, चांगलं प्रोत्साहन यावेळी मात्र प्रेक्षक वर्ग आपल्या आपल्या संघाला देताना एक पाठिंबा हा नक्कीच नेहमी जरुरीचा असतो एका संघासाठी, तो मात्र यावेळी मात्र दोन्ही संघांना मिळताना आपण पाहू शकतात।
यावेळी मात्र गोलंदाजी मार्कर राहुल. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय राहुल यांच्याकडनं. निर्धाव चेंडू असेल यावेळी मात्र राहुल यांचा. सुरेख चेंडू. चला कारची लाईट आहे ती पाहूया. पुढील चेंडू चांगला फटका. यावेळी मात्र नो स्कोरचा इशारा कुठेतरी येताना पंचांकडनं. नो स्कोर असेल नक्कीच. चांगला फटका होता त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण होतं मात्र नो स्कोर च्या स्वरूपात हा फटका होता त्यामुळे कोणतीही धाव मिळणार नाही. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर एक चेंडू झालेले ते 3. पाहूया राहुल पुढील पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळी मात्र त्रिफळाची डीजे. धन्यवाद. आता मात्र अथर्वची जागा घेण्यासाठी आलाय तो अक्षय. एक चांगलं क्षेत्ररक्षणाची भूमिका आपल्याला त्याने निभावताना पाहिली. नक्कीच आपल्या संघासाठी बरेचसे धावा वाचवल्या अक्षयाने. आता मात्र फलंदाजी मार्कवर आहे. चांगला फटका. यावेळी मात्र क्रॉसबेटीने खेळून काढलेला. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्यात 1 ने भर. धावसंख्या झाली ती 2. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र प्रणील. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा जमावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चला पंच निर्णय देतील. 22 धावांचं लक्ष आहे. 2 धावा झालेल्या आहेत. गडीबाद यावेळी मात्र होत आहे. चला कट आउट नाहीये. स्टंपिंग विकेट आहे. यावेळी मात्र पंचाकडनं आपल्याला निर्णय पाहायला मिळतोय. गडीबाद होतोय. स्टंपिंगच्या स्वरूपात हा विकेट असेल. षटक समाप्ती होते. धावसंख्या आता मात्र माकुंचर संघाची झाली आहे ती 2. आता मात्र 22 धावाचा पाठलाग करताना माकुंचर संघ 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय तो दीपेश. फलंदाजी मार्कवर आहे तो अक्षय. पाहूया चांगला फटका. यावेळी मात्र चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पाहूया यावेळी मात्र धावबाद. रोहिल यावेळी मात्र धावबाद होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सरावलीकडनं डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र पाहूया पहिल्या चेंडूवर एक गडी बाद केलेला आहे. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न पाहूया. यावेळी पंचांकडे दात मागताना नोट आउट असेल. 1 धाव परिपूर्ण. धावसंख्यात 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे ती 3. 2 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत माकुंचर संघाचा. अजूनपर्यंत 19 धावांचा पाठलाग करताना माकुंचर संघ फलंदाजी मार्कवर आलेला आहे तो दक्षत. पाहूया दीपेश यांचा सामना करणार. चांगला फटका. यावेळी मात्र पाहूया 1 धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 4. आता मात्र फलंदाजी मार्कवर आलेला तो अक्षय. एक चांगलं समीकरण यावेळी मात्र दोन्ही संघाकडनं. चांगला चेंडू. यावेळी मात्र निर्धाव असेल. मॅच आता मात्र कधी इकडे जाते कधी तिकडे जाते. पाहूया या सामन्यामध्ये
4 चेंडू झालेले आहेत. आता मात्र पुढील पाहूया 2 चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, सुरेख क्षेत्ररक्षण. 2 चांगले क्षेत्ररक्षण चिन्मय बंटी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. 5 धावा झालेल्या आहेत. चला शेवटचा चेंडू असेल. चला शेवटचा चेंडू आहे. चला धावा खेळाडू आहे, 5 धावा झालेल्या आहेत. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आपले धावा खेळाडू आहेत दोन्ही संघाचे उपलब्ध आपल्याकडे. यावेळी मात्र पाहूया पुढील चेंडू इंटू द गॅप. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, सुरेख. आणि या क्षेत्ररक्षणावर पूर्ण अजय यांनी आपला मोर्चा काढलेला आहे आणि पूर्णपणे झोकून दिलेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र पाहूया चला ओरिचे होते, षटक संपतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षण जे बंटीने केले ते अफलातूनच होते. आता मात्र अजय सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अजय यांच्याकडून. पूर्ण प्रेक्षक वर्गाने त्यांच्यासाठी टाळ्या वाजवला. एवढा सुरेख चेंडू त्याने अडवला. आता मात्र गोलंदाजीला तोच क्षेत्ररक्षण अजय येतोय आपल्या संघासाठी. पाहूया 16 धावांची गरज असताना 12 चेंडू मागे. फलंदाजी मार्कवर दक्षत, गोलंदाजी मार्कवर अजय. चांगला चेंडू. यावेळी मात्र 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळेल. तर विचार केला तर 22 चेंडू 22 धावांचा पाठलाग करताना माकुंचार संघ आतापर्यंत 7 धावा. फलंदाजी मार्कवर अक्षय. पाहूया यावेळी मात्र त्रिफळाचीत अजय. आता मात्र आपली जादू दाखवतोय. सुरेख चेंडू. धन्यवाद डीजे. आता मात्र अजय सुरेख गोलंदाजी हाताळतोय. आता मात्र धीरज येतोय. पाहूया पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय अजय यांच्याकडनं. मॅजिकल गोलंदाजी जर पाहिली तर अजय यांची आपल्याला मात्र पाहायला मिळते सरावली संघाकडनं. आता मात्र पुन्हा एकदा धीरज टू अजय. चांगला चेंडू, चांगला फटका. यावेळी मात्र नो चान्स, सीमारेषे पार, चौकार. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र समीकरण कुठेतरी 8 चेंडू आणि 11 धावा. चांगला चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा इंटू द गॅप, सीमारेषे पार, चौकार. डीजे शेवटचा चेंडू असेल. सात चेंडू आणि 7 धावांची गरज आहे माकुंसार संघाला. कंपल्सरी चेसिंग आहे कारण की माकुंसारचे 4 विकेट गेले आहेत आणि सरावली संघाचे 3 विकेट गेलेले आहेत. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आता मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल.
जर सामना बरोबरीत सुटला तर मात्र सरावली संघ विजयी, कारण की सरावली संघाचे 3 गडी बाद झालेले होते आणि माकुणसार संघाचे 4 गडी बाद झालेले आहेत. तर समीकरण कंपल्सरी चेसिंग झालेलं आहे. 6 चेंडू आणि 7 धावा माकुणसार संघासाठी. आता पाहूया शेवटचा षटक घेऊन येत आहे तो कल्पेश. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू 7चं समीकरण आपल्या समोर आहे. एका साईडला ते सरावली संघ जे क्षेत्ररक्षण करत आहे, तर फलंदाजी मार्कवर आहे ते माकुणसार संघ. आता मात्र कोण आपली पकड बनवतोय हे मात्र पाहायचं आहे. 6 चेंडू आणि 7 धावा समीकरण आहे तो कंपल्सरी चेसिंगचा माकुणसार संघासाठी. पाहूया प्रथम चेंडू या शेवटच्या षटकातील. चांगला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू असेल. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. आता मात्र फलंदाजी मार्कवर तोच फलंदाज आहे ज्याने 2 कडक असे चौकार मारलेले आहेत. आता मात्र पाहूया धीरज. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. धीरज पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. पाहूया आपल्या संघासाठी विजय फटका मारेल की काय हे मात्र पाहायचं आहे. यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त डीजे. चला धन्यवाद डीजे. चला घाई करायची आहे. ऑटपिन अंपायरला सुद्धा विनंती असेल की थोडी घाई करायची आहे. तर 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. धीरजची जागा घेण्यासाठी आलाय तो हर्षल. आता मात्र पाहूया 6 धावांचा पाठलाग करताना हर्षल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल. आता मात्र समीकरण असं झालेलं आहे की 3 चेंडू मध्ये 5 धावा आणि 5 धावा माकुणसार संघाला काढाव्याच लागतील, कारण की त्यांचे 5 गडी बाद झालेले आहेत आणि सरावली संघाचे फक्त 3 गडी बाद झाले होते. त्यामुळे 3 चेंडू मध्ये 5 धावा काढणे हे कंपल्सरी असेल माकुणसार संघासाठी. पाहूया दक्षत. चांगला फटका. यावेळी मात्र बॉक्स आउटच्या रूपात गडी बाद दक्षत. बॅक टू द पवेलियन. तारप्याची म्युझिक वाजून देस ना पोरा पोरींल नाचून देस. नाम पल्साचा पान नांगाया बेसना तारप्याचे म्युझिक. चला धन्यवाद डीजे. आता मात्र यशराज आलेले आहेत. तर 2 चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत आणि कंपल्सरी असेल माकुणसार संघासाठी. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या रात्रीचा हा सामना. पाहूया 2 चेंडू 5 धावा. यशराज काय करतोय आपलं. चांगला फटका. यावेळी मात्र पुन्हा एकदा गडीबाद होतोय आणि दक्षत बॅक टू द पवेलियन. बायकोची कटकट मी ऐकून दुसरी आणायला एकलाच जाय, कशी बसी पटवून आण का काय. धन्यवाद डीजे. आता मात्र समीकरण पाहिलं तर 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे आणि शेवटचा विकेट आहे. आता मात्र कुठेतरी एक्स्ट्रा चेंडू माकुणसार संघाला वाचू शकतो असं वाटते. पाहूया 1 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेसिंग माकुणसार साठी. चांगला चेंडू, चांगला फटका आणि सरावली